श्री राम 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 श्री राम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम राम शरणागत दीना शरणी नेयी रामा शरणागत दीना चरणी नेयी रामा करुणा दृष्टि निहारी रामा रामा करुणा दृष्टि निहारी रामा रामा करुणा दृष्टि निहारी निहारी निहारी। जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रे। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया। मती मंदमी काहीच नेणू मती मंदमी काहीच नेणू सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया। दीन परी मनास वाटे हीन दीन परी मनास वाटे हीन दीन पर मनास वाटे इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया तव गुण गाया तव गुण गाया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा
जनार्दन सद्गुरु ते विनबी, जनार्दन सद्गुरु ते विनबी, निरंजनी चाराया, निरंजनी चाराया, निरंजनी चाराया, निरंजनी चाराया, कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही चारही भावंड आता राजवाड्यामध्ये रांगू लागली, भिंतीचा आधार घेऊन चालू लागली। वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या बाललीला फारच संक्षिप्त आहेत, फारशा त्यांनी वर्णन केलेल्या नाहीत। त्यांनी एकदम त्यांच्या तारुण्याकडे उडी मारली आहे। पण भारतवर्षामध्ये साधारणतः 200 पेक्षा अधिक रामायणाच्या विविध पोथ्या उपलब्ध आहेत आणि या 200 प्रकारामधली 5-10 रामायण जास्त प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये वाल्मिकी रामायण तर आहेच, पण त्याचबरोबरीनं तुलसीदासांचं रामचरित मानस हे उत्तर प्रांतामध्ये अधिक प्रसिद्ध आहे। दक्षिण भारतामध्ये कंब रामायण नावाचं जे रामायण आहे ते खूप प्रसिद्ध आहे। याचबरोबर महाराष्ट्रात आणखीन एकनाथ महाराजांनी दिलेलं भावार्थ रामायण तेही प्रसिद्ध आहे। प्रभू रामचंद्रांच्या बाललीला अगदी खूप नाही वर्णन करता आल्या तरी सुद्धा थोड्याशा वर्णन करायला काही हरकत नाही, की ज्याचं एक सुंदर पद प्रसिद्धच आहे। ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र। रामचंद्रांच्या पायातले ते वाळे वाजतायत आणि भिंतीला धरून ती मुलं चालत असताना आपल्या घरातल्या मुलांसारखंच बुटकन खाली पडत आहेत आणि खाली पडलं भोकाड पसरत आहेत। किलकी उठत धाय, गिरत भूमी लटपटाय। काय गोड वर्णन, काय लुटू 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 लटपटतं, काही वेळेला बुदुक्कन पडतं खाली आणि त्याने भोकाड पसरलं की मग दाय मातु गोदलेत दशरथ कीरनिया। दशरथाच्या राण्या त्यांना पटकन कडेवर घेतात, आपल्या कुशीत घेतात, कारण तो रडलेला बघवत नाही हो। इतकं प्रचंड प्रेम त्या रामचंद्रावर। आणि प्रभू रामचंद्रांची एक बाललीला नेहमी सांगितली जाते की त्यांनी तो आकाशीचा चंद्र मला पाहिजे असा हट्ट धरला होता। आईला सुद्धा लक्षात येईना आता काय करायचं याचं। अशा वेळेला कुलपुरोहितांना बोलवलं, म्हणले हे काय हट्ट धरून बसलेत सांगा, आता तो आकाशातला चंद्र यानं इथे पाहिजे त्यांच्या शयनगृहात। वसिष्ठ हसलेत, वा प्रभो काय एक एक तुमची बाललीला, अनोखा लाडला 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 लाडला। आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेत या प्रभू रामचंद्रांच्या बाललीलेवर सुंदर चीजा लिहिल्या आहेत, बंदिशे आहेत। त्यातली ही बंदिशे, अनोखा लाडला ये खेलन को मांगे चांद। तो चंद्र मागतोय, अंगन लोचन रार करे, खूप गडबड करतोय, हट्ट करतोय।
काय करायचं या पोराचं असं वाटावं असा त्रागा करतोय. काय सुंदर. बंदिश बांधताना सुद्धा विचार असा केलाय की तो चंद्र हवा हा हट्ट रात्री चाललाय, म्हणून रात्रीचा राग दरबारी. आणि अशा वेळेला वसिष्ठ महामुनींनी मोठी छान युक्ती केली आहे. एक आरसा आणलाय आणि रामचंद्रांना त्या आरशामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिलंय. हे बघ, आता ह्या आरशामध्ये चंद्र आलेला आहे, तो तुझ्या बिछाण्यावर तुझ्या शेजारी झोपणार आहे. झोप बरं शांत. आणि तो चंद्र मिळाल्यामुळं त्यांना इतका आनंद वाटला. आहा, चंद्र माझ्याशी खेळायला आला. रामचंद्र असा हा रामचंद्र गोड. त्याच्या अधिक बाललीलांमध्ये वाल्मिकी अडकले नाहीत. जसजशी मुलं मोठी होऊ लागली, या सगळ्या मुलांचं उपनयन झालं. उपनयन झाल्यानंतर वसिष्ठांच्या आश्रमात जे प्राथमिक शिक्षण व्हायला पाहिजे, शस्त्रांचं शिक्षण, शास्त्राचं शिक्षण, राज्य व्यवहारांचं शिक्षण, आणि या शिक्षणाबरोबरच आपल्या राज्यातल्या काही जबाबदाऱ्या, काही दायित्व ही मुद्दाम त्यांच्या अंगावर टाकावीत. त्यांच्याकडून ती कार्य करून घ्यावीत. ते कशी कार्य करतायत याचं इतिवृत्त मिळवावं, असा सर्व गुरुजनांनी आणि आई वडिलांनी म्हणजे राजा राणीने सुद्धा सातत्याने उपक्रम चालू ठेवला होता. आणि असा 15 वर्षाचा झालेला राम आपल्या राजदरबारामध्ये आपल्या कार्याची इतिवृत्त सांगत असताना अचानक वार्ता अशी आली की विश्वामित्र नावाचे ऋषी भेटायला आलेत. आणि विश्वामित्र ऋषी आलेत म्हटल्याबरोबर सगळी कामं सोडून उठले दशरथ महाराज. हे लक्षात ठेवायचं. रामाचं राज्य कधी होतं? जर विद्वान कुणी आला, गुणीजन कुणी आला, तर त्यांना वेटिंग लिस्टवर ठेवून आपण उगाच नातेवाईकांशी गप्पा मारून, काय कुठे तुम्ही? अरे, एवढा मोठा माणूस दारात आलाय, गप्पा मारायला आयुष्य पडलंय. वेळच्या वेळी कसा सन्मान आदर द्यावा. अरे वा वा वा, विश्वामित्र आलेत म्हटल्याबरोबर सगळी दरबारातली कामं बाजूला टाकून दशरथ राजे धावत गेलेत प्रवेशद्वारापर्यंत. अहो ऋषी आले दाराशी. आता एवढ्या परिचयानंतर तुम्हाला कळलं मी काय गातोय. आर्या गातोय बरं. आता ऋषी आले दाराशी, दशरथ राजा उठोनी करी नमन. काय हवे मागावे, काय हवे मागावे, काय करू राखण्यास धर्मजन. रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा रामा अरे रामा रामा सीतापते राम रामा रामा सीतापते राम 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 रघोत्तमा रामा 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 रामा
हरे हरे रामा 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 सीतापते. ऋषी आले दाराशी दशरथ राजा उठून करी नमन. वंदन केलं, चरण धुतले पाण्याने, आसनावर बसवलं आणि विचारणा अशी केली. पण विचारणा करण्याआधीच दशरथ राजाने इतकी भरमसाठ स्तुती केली आहे. निर्मळ मन बिचारायचं त्याने प्रगट केलं. अगदी अत्यंत तहानलेल्या मनुष्याच्या दारीच गंगेचा ओघ यावा तशी अवस्था माझी झाली आहे. तुम्हाला पाहून तुमची काय इच्छा पूर्ण करू सांगा. आणि अशा वेळेला विश्वामित्र म्हणतात, सिद्धाश्रमामध्ये मी अनेक यज्ञ करण्याचा प्रयत्न केला, पण या यज्ञामध्ये राक्षस, दैत्य, दानव अत्यंत विघातक पद्धतीनं प्रवेश करतात आणि यज्ञ मोडून टाकतात. तेव्हा या यज्ञाच्या रक्षणासाठी मला तुझा पुत्र रामचंद्र हवा आहे, रामचंद्र हवा आहे. हे ऐकल्यावर दशरथाला मूर्छाच आली, बेशुद्ध पडले. इतकं रामावर प्रेम होता. त्यांना थोडंसं शुद्धीवर आणलं, महाराज काय झालं. आणि तेव्हा दशरथ राजांनी जे सांगितलंय तो शब्द जरा अभ्यासपूर्वक लक्षात ठेवायचा बरं का. दशरथ राजे म्हणतात की माझा राम खूप लहान आहे हो, तुमची ही सगळी जबाबदारी पत्करायला तो तेवढा मोठा नाही आहे. किती लहान आहे, किती लहान आहे. आणि यासाठी रामायणामध्ये शब्द असे आहेत, ऊन षोडश वर्षो मे रामो राजीव लोचनः. ऊन षोडश वर्षो मे, माझा राम ऊन षोडश वर्षाचा आहे. षोडश म्हणजे 16, शो मध्ये 6 आले, दश मध्ये 10 आले, 10 आणि 6 16. पण दशरथ म्हणतायत ऊन षोडश म्हणजे 16ला एकाने कमी. असा संख्याशास्त्रामध्ये ऊन शब्दाचा आपल्याकडे वापर असतो. एकावर 6 16, एकावर 6 17, एकावर 8 18. आता दशक पूर्ण व्हायची वेळ आली. दशक पूर्ण व्हायला एकच संख्या फक्त कमी पडली आहे, म्हणून दशक पूर्ण होणार आहे. तेव्हा संख्या येणार आहे 20. म्हणून 18 आणि 20 याच्या मधली संख्या 1 ऊण 20. एकाने कमी आहे आता फक्त. आता 20 येणार आहे. 1 ऊण 30, 1 ऊण 40, 49, 59. हा ऊन शब्द संख्याशास्त्रामध्ये उणे, एकाने कमी असणे अशा अर्थी आला. अभ्यास करायचाच नाही ना. आपल्याकडं सगळे शहाणे. एका विद्वान माणसाने हा प्रश्न विचारला होता, म्हणजे महाराज एकावर 7 17 होतात का नाही. हो. एकावर 8 18 होतात का नाही. हो. मग एकावर 9 9 असं का होऊ शकत नाही. म्हटलं तुझ्यासारखा नवरा आतापर्यंत भेटला नाही मला, तू लिहून दे, याच्यानंतर आपण शाळेत 1वर 9 नवरा शिकवू. अरे पण इथं नवरा आणून उभा केला, 20 आणायचे कुठनं. शास्त्र लिहिताना, गणित लिहिताना काही विचार केला असेल ना. तेव्हा प्रत्येक दशक पूर्ण होण्यापूर्वी हा ऊन शब्द आपल्याला संख्याशास्त्रात बघायला जो मिळतो, असं ध्यानपूर्वक रामायणाकडे बघायचं. उगाच आपलं भडा 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 सगळे श्लोक म्हणून झाले, चला पारायण झालं. पारायण कुठलं झालं, त्यातल्या शब्दातला जो मजा होता. ऊन षोडश वर्षो मी, माझा राम लहान आहे, 15च वर्षाचा आहे. हो 15च वर्षाचा आहे. त्याच्या ऐवजी दशरथाने 2 प्रस्ताव केलेत. प्रस्ताव 2 आहेत.
एक, तुम्हाला सिद्धाश्रमामध्ये यज्ञ केल्यामुळे विघ्न येतंय ना, हो, तुम्ही अयोध्येतच करा ना यज्ञ, म्हणजे विघ्न येणारच नाही, ते सगळे इकडे येत नाहीत. आणि याला विश्वामित्र मान्य नाहीयेत. अयोध्येमध्ये सगळे सुसंस्कृत आहेतच. ही संस्कृती तळागाळापर्यंत नेणं हे ऋषीचं काम आहे. म्हणून जंगलाच्या आतल्या भागांमध्ये यज्ञ संपन्न करणं, त्या यज्ञाच्या संस्कृतीमध्ये समाजाला आणणं, यासाठी ते यज्ञ असतात. म्हणजे एखादी शाळा ह्या सगळ्या समुद्रावर राहणाऱ्या किंवा गंगा नदीच्या किनारी राहणाऱ्या कोळ्यांच्या मुलांना बिचाऱ्यांना शाळेत जाता येत नाही हो, म्हणून तिथे शाळा करावी. आणि तुम्ही म्हणाव तिथे तुम्हाला पूर येतोय का, मग शाळा अयोध्येत घ्या. मग तिथे पूर कशी येणार आहेत, ती मुलं कशी येणार आहेत तिथे? यज्ञ तिथेच होणार आहे, यज्ञ तिथेच होणार. मग दशरथाने दुसरा पर्याय दिला, असं करू का, अयोध्यापती मी येतो, अयोध्यापती मी येतो, सवे सर्व सेना, अयोध्यापती मी येतो, सवे सर्व सेना, अयोध्यापती मी येतो, अयोध्यापती मी येतो, अयोध्यापती मी येतो, सवे सर्व सेना, धाडू कसा श्रीरामा, श्रीराम राणा, श्रीराम राणा, धाडू कसा श्रीरामा, श्रीराम राणा, श्रीराम राणा, श्रीराम राणा, श्रीराम राणा. हे ऋषी, एक अक्षौहिणी सैन्य घेऊन मी येतो. विश्वामित्र म्हणाले, नको नको. अलीकडच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर विश्वामित्रांचं मत होतं, आय वॉन्ट यंग ब्लड. आता जे याच्या पुढे नेते उगवणार आहेत त्यांना अनुभव द्यायचा आहे. तुझी झाली की रे 60 वर्ष, 60 शांत झाली, आता कुठे येतोस तू? बरं, तुझं वय असा विचित्र आहे की तू युद्धभूमीवर येऊन सुद्धा प्रवचन करणार. राक्षसांना मारून प्रश्न सुटतात का? हे राक्षस मारले तरी पुढचे येणारच आहेत. मग आज आंघोळ केली तर उद्या मलिन होणारच आहे, म्हणून आज आंघोळ करू नको का? आज केस कापले तर परत उद्या उगवणारच आहेत, म्हणून केस कापायचे नाहीत का? आज नख संपवली की परत काही दिवसांनी ती नख वाढणारच आहेत, म्हणून काही नख कापायची नाहीत का? तत्वज्ञानाच्या बद्दल अलीकडे तत्वाचं अज्ञान म्हणजे तत्वज्ञान म्हणतात. आता 60 नंतरचं तुझं वय क्षमाशील अवस्थेचं असणार, याला पर्याय नाही. म्हणून मला तूर्त तिथे क्षमा या विषयावरचा प्रवचनकार न्यायचा नाही. जे राक्षस तिथल्या आश्रमातल्या लोकांना, गोरगरीब अरण्यवासी लोकांना अनंत यातना देतात, अशा यातना देणाऱ्या राक्षसांना दहशत वसेल अशा तऱ्हेचा पराक्रम मला अपेक्षित आहे, आणि तो नवीन युवकांकडून अपेक्षित आहे. माझे बाबा माझे काका पराक्रमी होते, ही प्रवचन पुरे करा. तुम्ही काय पराक्रम करणार ते शाळेमधले सांगा. ही मुलं उद्या मोठी होणार आहेत, हे महत्वाचं आहे हो. मला एक 70 वर्षाचे आजोबा असे भेटले, जे म्हणाले की माझा मुलगा 40 वर्षाचा आहे पण अजून देवाची पूजा करत नाही. मी त्या आजोबांना फक्त एकच विचारलं, तुम्ही त्याला ती पूजा करायला सांगितली का कधी? 40 पर्यंत नाही सांगितली, मग का करेल तो? ही चूक तुम्ही केलीत म्हणून ते पूजा करत नाहीत. त्याच्या वयाच्या 5व्या वर्षानंतर तुम्ही सांगायला पाहिजे, देवाची पूजा तू केली पाहिजे, तू कशी करतो मी बघणार आहे. जबाबदारी देऊन तर बघा ना. तरुण पोरांनी या पुढच्या परंपरा माझ्या घरातल्या सांभाळल्या पाहिजेत.
गुढीची पूजा तू करायची आहे, वसुवर्षेची पूजा तू करायची आहे, दसऱ्याचं जे देणं द्यायचंय पोरांनी द्यायचंय. आई बापांची इथे चूक राहते. त्यांच्या डोक्यावर द्या 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 जबाबदारी द्या. विश्वामित्र ते सांगतात, तू लढशीलच रे, तू मुळातच दाशरथी आहेस, प्रचंड पराक्रमी आहेस. आता जो नवीन राजा निर्माण होणार त्याला कार्यानुभव नको का द्यायला? तो धनुष्य शिकलाय कुठे? वसिष्ठाच्या आश्रमात. तलावामध्ये पोहणं शिकणं वेगळं आणि नदीत उडी मारणं वेगळं. आता त्याला नदीत उडी मारू दे, आता समुद्रात उडी मारू दे. त्याला पोहण्याचा अनुभव दिला पाहिजे, एक प्रत्यक्ष अनुभव दिला पाहिजे की समाजामध्ये किती भयानक परिस्थिती आहे, मला राम हवा, देतोयस का नाही? पुन्हा एकदा वसिष्ठ महामुनी धावत आले आणि म्हणाले, दशरथा वेडायस का? म्हणजे पुत्रकामेष्टीच्या वेळेला सुद्धा वसिष्ठांचं मोठेपण आपण पाहिलं होतं की त्याने ऋष्यशृंगाला बोलवलं. इथे आणखीन वसिष्ठांचं वेगळेपण आहे. ते म्हणाले, अरे दशरथा, विश्वामित्रासारखा शिक्षक मागून मिळायचा नाही, तो अनायसे तुला मिळालाय. वेड्या, हा मुळात पूर्वाश्रमीचा राजा. आणि जेव्हा दक्षाच्या कन्या जया आणि सुप्रभा या दोघींना हाताशी धरून यांनी 100 नवीन अस्त्रांचं निर्माण केलंय, म्हणजे आत्ता उपलब्ध आहेत ती तर सगळी अस्त्र यांना येतातच, पण त्याची अलीकडं काय म्हणतात ती कॉम्बिनेशन्स करून हे शस्त्र असं एकत्र केलं तर काय तयार होईल? एक्सपेरिमेंट. हे शस्त्र असं केलं तर काय तयार होईल? एक्सपेरिमेंट. असे 100 प्रयोग केलेत त्यांनी. याच्यामध्ये त्यांना मदत करणाऱ्या कोण होत्या? दक्षाच्या कन्या. अरे रसायनशास्त्रामधल्या, शस्त्रशास्त्रामधल्या इतक्या प्रगत स्त्रिया की ज्यांनी अशी शस्त्रांची एक्सपेरिमेंट्स करून द्यावीत, त्या लॅबोरेटरीत काम करतायत तिथे. आणि हे नवीन शस्त्र आता डेव्हलप झालं की आता हे कसं चालवायचं, कशा तऱ्हेनं वापरायचं, याचे सगळे प्रयोग जाणणारा आता कुणी जर ऋषी असेल, विश्वामित्रच आहेत. इतका चांगला शिक्षक मिळतोय, का घालवतोयस? रामाला पाठव, रामाला पाठव, त्याला सुवर्ण संधी आहे. हा हा हा, किती आनंद वाटतो मनाला. असे शिक्षक असावेत. तर साधारणतः एका शिक्षकासमोर जर दुसऱ्या शिक्षकाची स्तुती केली, काय ह्या सरांचं ज्ञान नाही, की लगेच पहिला सटकतोच. त्याला काय कळत नाही, जगातलं सगळं ह्यालाच कळतं, काय कळायचं ते. याची स्तुती केली की ह्याला काय कळतंय, त्याची स्तुती केली की त्याला काय कळतंय. का रे बाबा, जगात अनेक गोष्टी अनेकांना कळतात. आणि वसिष्ठ म्हणाले, अरे एक वेळ प्रचंड मोठं संकट आलं तर तू नाही या पोराला वाचवू शकणार, त्याची माता कौसल्या नाही या पोराला वाचवू शकणार, पण तुमच्या आमच्यापेक्षा प्रगत आणि प्रबळ इतकी शस्त्रास्त्र विश्वामित्रांना माहिती आहेत. आणि ती सगळी शस्त्रास्त्र राक्षस मागतायत, वाटेल ते पैसे देऊन मागतायत, वाटेल तेवढी श्रीमंती देऊन मागतायत. विश्वामित्र देत नाहीत. एकाही राक्षसाला एकाही अस्त्राचं दान आत्तापर्यंत 100 अस्त्रांचे प्रयोग करून झाले, एकही अस्त्र विश्वामित्रांना दिलं नाही. एवढी समर्थ असलेली माय माऊली तुझ्या रामा लक्ष्मणाला मिळतीये. काळजी नको करूस. अरण्यात तुझा राम गेला, कितीही मोठा असुर आला तरी सुद्धा आई सुद्धा मुलाचं रक्षण जे करू शकणार नाही, तसं रक्षण हे गुरुराय करणार आहेत. तूच शिष्या पोसणारी माता. हे गुरुराय आहेत. तूच शिष्या पोसणारी माता, तू विद्यादाता. अरे तू विद्यादाता रे. तूची देसी तत्वनिधी निज हाता, तूची देसी
तत्वनिधी निज हाता, तूच शिष्या पोसणारी माता रे, तूच शिष्या पोसणारी माता, तूच अरे गुरुराया तू शिष्या पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता. तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता रे, तूच शिष्या पोसणारी माता, पोसणारी माता रे, पोसणारी माता, पोसणारी रे, पोसणारी रे, पोसणारी, पोसणारी, पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता. तूच शिष्या पोसणारी माता, तू विद्यादाता रे, तू विद्यादाता, तुझी देसी तत्वनिधी निज हाता, तुझी देसी तत्वनिधी निज हाता. तारक बलवंता गुरुराया, तारक बलवंता गुरुराया, तारक बलवंता, कोण तुझ समसांग मज गुरुराया, कोण तुझ समसांग मज गुरुराया. कैवारी सदया, अरे कैवारी सदया, अरे कैवारी हो, कैवारी हो, कैवारी सदया गुरुराया. सद्गुरुनाथ महाराज की जय. दशरथाची समजूत पटली आणि राम लक्ष्मणाला पाठवलं. या दोन मुलांना घेऊन विश्वामित्र जेव्हा बाहेर पडले तेव्हा शरयू नदीच्या तीरीच पहिला पाठ सुरू झाला. शरयू नदीच्या तीरावरच रामचंद्रांना बला आणि अतिबला या दोन विद्या दिल्या. नक्की विश्वामित्रांनी रामचंद्रांना किती विद्या दिल्या आणि किती शस्त्र दिली याच्याबद्दल आपल्याला कुतूहल असेल तर खरंच कधीतरी हे मूळ रामायण एकदा काढून वाचा. म्हणजे विश्वामित्रांच्याकडे काय भांडार असेल आपण कल्पना करू शकता. त्यातली काही मोजकी अस्त्र रामचंद्रांना दिली आहेत. बला आणि अतिबला अशा दोन विद्या दिल्या आणि रामचंद्रांना शरयू नदी पार करून पुढच्या घनदाट अरण्याच्या मार्गाने वाटचाल सुरू झाली. तो सगळा अरण्याचा प्रदेश बघताना रामचंद्रांना मोठं आश्चर्य वाटलं. प्रश्न असा केला, गुरुजी, या नदीच्या इकडच्या बाजूला अत्यंत वैभव संपन्न असलेली अयोध्या आणि दुसऱ्या बाजूला चिटपाखरूही नाही इतकी निर्जन अवस्था, का बरं? या भागामध्ये मनुष्यांची वस्ती
झालीच नाही का? आणि झाली असेल तर कोणी उठवली? कोणी इथून माणसं उठवून नेली? छान प्रश्न विचारलास रामा. यासाठीच तुला इकडे आणलाय. सांगतो. अरे बाबा, सुकेतू नावाचा एक यक्ष होता. या सुकेतू नावाच्या यक्षाने प्रचंड तपस्या केली आणि प्रचंड शक्ती प्राप्त केल्या. पण या सर्व शक्ती प्राप्त केल्यानंतर सुकेतूला त्याच्या तपस्येमुळं असंही कळलं की त्याला आयुष्य जास्त नाहीये. या पठ्यानं आपलं आयुष्य वाढावं यासाठी आपल्या तपाच्या शक्तींचा उपयोग केला नाही. तर या पठ्यानं केलं काय? तर आपल्या सर्व शक्ती आपल्या मुलीला मिळाव्यात अशी विड्रॉल स्लिप भरली. त्यामुळे फारशी कोणतीही खटपट आणि तपस्या न करता फुकट ही जी सुकेतूची मुलगी ताटिका आहे तिला या सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या. आणि नेहमी फुकट जे प्राप्त होतं त्याचा बहुतांशी गैरवापरच व्हायची शक्यता असते. या ताटिकेला या फुकटच्या सगळ्या सिद्धी मिळाल्या. अधिक ती अशी उन्मत्तासारखी वागू लागली, जनस्थानच्या जनस्थान उद्ध्वस्त करू लागली. सुकेतू तर मेला. या पठ्ठीनं नवरा सुद्धा झकास शोधून काढला आणि सुंद नावाच्या दैत्याबरोबर लग्न केलं. आता ही यक्षकन्या असून सुद्धा अशी विचित्र, प्रबळ, मायावी आणि विध्वंसकारिणी. त्यात नवरा मिळाला तो दैत्य. आहा, काय जोडा असेल. या दोघांनी मिळून हे सगळं जनस्थान असं उजाड करून टाकलंय रामा. असं उजाड केलंय की काही इथे शिल्लक नाही, काही शिल्लक नाही. ही ताटिका फार भयानक आहे. आणि आता हे सगळं वन प्रदेश तिच्याच नावे झालेला आहे. कारण कोणी इथे वस्तीच करू शकत नाही अशी अवस्था आहे. आता आपण इथून प्रवास करतोय, ताटिका काय गप्प बसेल असं नाही, दिसेलच तुला ती. आणि झालं गडगड 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 एकदम कडाडून सगळ्या बाजूने चित्र विचित्र आवाज यायला लागले. ती महाभयानक ताटिका, उग्र दिसणारी, उग्र स्वभावाची, ती समोर येऊन उभी राहिली. मोठमोठ्या दगडांचा वर्षाव केला. विश्वामित्राने तीक्ष्ण दृष्टीनं पाहिलं. रामा, ताटिका संपव. रामाना जमेना. स्त्रीवर बाण कसा चालवू? स्त्रीचं संरक्षण करण्यासाठी मी राज्यपदावर आहे. माझ्या प्रदेशामध्ये स्त्रीला हत्या कशी करू? मी जास्तीत जास्त तिला शासन करीन. ती चुकत असेल तर मी शासन करीन, पण मी तिला मारू नाही शकणार. ती स्त्री घातक आहे हे माहीत असून सुद्धा ते स्त्री आहे म्हणून तिचा घात करायची इच्छा करत नाही. तिचं नाक छाटलं, तिचं कान छाटलं. कल्पना अशी झाली की याच्यामुळे तिला अक्कल येईल, जाईल. रामा, एवढ्यानी अक्कल यायची असती तर केव्हा झाली असती? आतापर्यंत कशाला हिने एवढा छळवाद केला असता? ती मायावी असल्यामुळे पटकन गुप्त व्हायची, कुठेही प्रगटायची आणि वाटेल तशा अंगावरती शिळांचा वर्षाव करायची. शेवटी विश्वामित्र म्हटले, रामा, अशा दयाशील अंतःकरणाने निवास करायचा असेल तर इथे तुझा उपयोग नाही. मी सांगतोय, आता शेवटचा बाण मार आणि ताटिकेला संपव. आणि मग प्रभू रामचंद्राने योग्य तो बाण सोडला, जो जबरदस्त. ताटिकेच्या उरामध्ये तो बाण घुसला आणि सर्व शरीराचा दाह 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 झळून 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 ते त्या भयानक ताटिकेचं भयानक शव जे जमिनीवर धडाम दिशी पडलं. तरी सुद्धा रामांना वाईट वाटलं. माझ्याकडून स्त्री मारली गेली हे चुकलं नाही ना. न्यायाच्या दृष्टीनं याच्यात काही चूक नाही, म्हणून तर तुला इकडे आणला रामा. धनुष्यबाण वसिष्ठांच्या आश्रमात शिकणं वेगळं आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर ते चालवणं वेगळं. हा प्रत्यक्ष अनुभव यायला पाहिजे. असुरासमोर, राक्षसासमोर, दैत्यासमोर तू निर्दयी असला पाहिजेस. पण निर्दयी गुन्हेगारासमोर असलास
म्हणजेच त्याचा अर्थ होतो सज्जनांच्यासाठी तू मायबाप आहेस, सज्जनांच्यासाठी तू मायबाप आहेस. आणि असे प्रभू रामचंद्रांना वेळ प्रसंगी शत्रू समोर कठोरपणे उभं राहायला शिकवून सज्जनांवर नितांत प्रेम करायला शिकवणारे गुरु त्यांना भेटले. पुढे रामचंद्रांनी काय काय पराक्रम केला तो ऐकायचा आहे महाराज पुढच्या भागांमध्ये. पण 15व्या वर्षीचा रामचंद्रांच्या या पराक्रमाला आणि त्यासाठी उद्युक्त करणारे विश्वामित्र आणि वसिष्ठ या त्यांच्या गुरुजनांना, त्यांच्या शिक्षकांना वंदन करून आज ह्या रामायणाचा भाग या ठिकाणी आपण विराम करूया महाराज. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान, मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ. राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, जीवीचा विसावा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय.